आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू। भाजपचे आमदार अमित गोरखे यांचा गंभीर आरोप। आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू। दीनानाथ रुग्णालयानं ॲडमिट करून घेण्यासाठी तब्बल 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून कमिटी स्थापन करत चौकशी। रुग्णाचे नातेवाईक अर्धवट माहितीच्या आधारे दिशाभूल करत आहेत, रुग्णालय प्रशासनाचं उत्तर। तर तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून सरकारला अहवाल देणार। आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। आता जी माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती पुणे अर्धवट आहे। त्यात फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामीच होती आहे। जी काय आहे परिस्थिती आहे ती आम्ही शासनाकडे व्यवस्थित सविस्तर कळवत आहोत। रुग्णालयाची परवानगी रद्द करून दंड लावण्याची गरज। रुपाली ठोंबरे आक्रमक, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत अशा असंख्य तक्रारी। सुषमा अंधारे यांचाही आरोप। दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे। तक्रार दाखल करण्यासाठी आमदार अमित गोरखे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। दीनानाथ रुग्णालयाचे आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूची महिला आयोगाकडून देखील दखल। तथ्य तपासून चौकशी करून कारवाई करा। रुपाली चाकणकर यांचे पुणे पालिका आयुक्तांना आदेश। अंजली दमानिया यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। दमानिया यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। भेटीवेळी धनंजय देशमुख देखील उपस्थित। भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा। धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी केलं पाहिजे, मनोज जरांगे यांची मागणी। तर आरोपींना फोन पेद्वारे कुणी पैसे पाठवले, त्यांना कुणी हॉटेलमध्ये ठेवलं हे कळेल, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। मी सीडीआरची मागणी केली आहे लेखी। त्या सीडीआरमध्ये स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोण कोण सहआरोपी होऊ शकते आणि सहआरोपी कोण आहे। त्याच्यामुळं ते सीडीआर मला लवकरच मिळणार आहेत आणि ते मिळाल्यावर नंतर मी ते पब्लिश करणार आहे। हे खून करण्याच्या अगोदर, खून केल्याच्या नंतर। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला। शिंदेंच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकार देखील शाळांनाच। एक राज्य एक गणवेश या योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय। राज्यातील गणवेश गोंधळ संपुष्टात येणार।